नमस्कार. पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित IMP असे 30 प्रश्न पाहणार आहोत आणि सामान्य ज्ञानावर बनवलेला हा आपला 6वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 5 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हे व्हिडिओ कुठे पाहता येतील तर आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जीकेच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे व्हिडिओ पाहता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे आणि छानपैकी सगळी माहिती व्यवस्थित अशी दिलेली आहे. म्हणजे पोलीस भरतीला जसे प्रश्न विचारले जातात ना ती सगळं यामध्ये छानपैकी शिकवलेलं आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला आता पहिला प्रश्न आहे पहा. चांद्रदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर चांद्रदेव पासष्टी हा जो ग्रंथ आहे ना हा संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला आहे. आता संत ज्ञानेश्वर महाराजांनी अजून इतर कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत? तर ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आता मुळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी म्हणजे सांगितली ती नेवाशी या ठिकाणी एका शिळेला टेकून बसले होते. तिथं शिळा मंदिर आहे नेवाशी या ठिकाणी. आणि ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि लिहिली ती सच्चिदानंद यांनी. परंतु ज्ञानेश्वरी कोणी लिहिली असा प्रश्न आला तर संत ज्ञानेश्वर महाराज. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हणजे कारण रचयिते ज्ञानेश्वर महाराजच आहेत. त्याच्यानंतरचं पहा ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका असं नाव आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीलाच अजून एक नाव आहे आणि ते नाव आहे पहा अमृतानुभव. ही सगळी ज्ञानेश्वरीचीच नाव आहेत बरं का, अमृतानुभव. त्याचबरोबर अजून एक लक्षात ठेवा, हे ज्ञानेश्वरीचीच नाव आहेत वेगवेगळी. ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, अमृतानुभव हे काय आहे तर संस्कृत भाषेमध्ये जी गीता आहे त्या गीतेचं मराठीमध्ये भाषांतर केलेली ग्रंथ आहेत. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी हरिपाठ लिहिलेला आहे. हरिपाठ म्हणजे 4-4 ओळीचे अभंग आहेत पहा. वारकरी संप्रदायामध्ये रोज सायंकाळी म्हटला जातो हरिपाठ. त्याच्यानंतर चांद्रदेव पासष्टी हा जो ग्रंथ आहे हा सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. पसायदान हे ज्ञानेश्वरीचे शेवटी लिहिलेलं आहे ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहिलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मूळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे आहे आणि आळंदी हे त्यांचं आजूळ आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांची जी संजीवन समाधी आहे ना ही आळंदी या ठिकाणीच आहे. आळंदी पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि इंद्रायणी नदीच्या तीरावर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था मानवी हक्क याच्याशी संबंधित आहे. मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ही संस्था काम करत असते. त्याच्यानंतर लोटतट तळे ॲक्च्युली ते सरोवर पाहिजे कारण लोटतट लेक असं इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. तर लोटतट सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लोटतट सरोवर किंवा लोटतट तळे मणिपूर या राज्यामध्ये आहे. मणिपूर हे ईशान्येकडील राज्य आहे. मणिपूरची राजधानी कोणती आहे ते मला कमेंट करून सांगा आवर्जून. चौथा प्रश्न आहे पहा. सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर सुचेता दलाल ह्या अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत. हर्षद मेहताचा जो भ्रष्टाचार आहे किंवा त्यांनी केलेला जो फार मोठा स्कॅम होता तो सुचेता दलाल यांनीच बाहेर काढला. शेअर मार्केटशी संबंधित स्कॅम. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्टला साजरा केला जातो. 29 ऑगस्टला ना मेजर ध्यानचंद हे जे हॉकीपटू होते आपले हॉकीचे खेळाडू त्यांचा जन्मदिवस असतो आणि त्यांचा जन्मदिवसच दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. 29 ऑगस्टला हा राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आपण पाहूयात आता. डॅश डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे. तर चिंचोड हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचं जन्मस्थान आहे. चाफेकर बंधूमध्ये 3 भाऊ होते. त्याच्यामध्ये दामोदर चाफेकर सर्वांना माहिती आहेत. त्याच्यानंतर यांनीच रँडची हत्या केलेली आहे. कोणाची हत्या केलेली आहे? तर रँड हा जो होता त्याची हत्या यांनी केलेली आहे. त्याच्या पुढे पाहता आणि भारताच्या इतिहासातील पहिली क्रांतिकारी घटना ही चाफेकर बंधूंनी केलेली रँडची हत्याच आहे. आणि भारतातील पहिले क्रांतिकारक हे चाफेकर बंधूच आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेलं कार्य. त्याच्या पुढे हरित लवट कशाशी संबंधित आहे? तर हरित लवट हे जे आहे ना
हे प्रकाश संश्लेषण या क्रियेशी संबंधित आहे. प्रकाश संश्लेषणामध्ये हवेतील CO2 ओढून घेतला जातो आणि हवेमध्ये ऑक्सिजन सोडला जातो, त्यामुळे महत्त्वाचं आहे. आणि वनस्पती अन्न या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच तयार करत असतात. जपान देशाचे चलन कोणते आहे? तर येन हे जपान या देशाचं चलन आहे. युरो हे जे आहे ना, युरोप या खंडाचं चलन आहे, युरोप खंड. युआन हे जे आहे हे चीन या देशाचं चलन आहे. रुबल जे आहे ना ते रशिया या देशाचं चलन आहे. आणि आपल्या भारताचं चलन कोणतं आहे ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. सर्वांनी कमेंट करून सांगत जा बरं का. 9वा प्रश्न आहे पहा, रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर रघुराम राजन हे अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. आणि रघुराम राजन हे भारताच्या आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता 10वा प्रश्न आपण पाहूयात. आणि 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही? याच्यामध्ये बेलारूस नावाचा जो देश आहे ना, याची सीमारेषा काळ्या समुद्राला लागून नाही, त्याला ब्लॅक सी असं म्हणतो. एकूण 6 देश आहेत त्यांची सीमा ही काळ्या समुद्राला लागून आहे. त्याच्यामध्ये पहा, युक्रेन आहे, रशिया आहे, त्याच्यानंतर एक मिनिट, युक्रेन, रशिया, जॉर्जिया, तुर्की, बल्गेरिया आणि रोमानिया हे जे 6 देश आहेत त्यांची सीमा काळ्या समुद्राला लागून आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात, पण त्याच्या आधी काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं घ्यायची असतील तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं घरपोच तुम्हाला मिळून जातील. आणि पोलीस भरतीला ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतात ना, तसे सगळे प्रश्न यामध्ये छानपैकी सोडून दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासह दिलेलं आहे. आणि पोलीस भरतीचं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची 100% तयारी तुमची याच्यातनं होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पहा, स्टे हंग्री स्टे फुलिश असे कोण म्हणाले होते? तर स्टे हंग्री स्टे फुलिश असं कोण म्हणालं होतं? तर स्टीव्ह जॉब्स म्हणालं होतं. स्टीव्ह जॉब्स ॲपलचे संस्थापक आहेत. आता आपण आयफोन वापरतो ना, तो स्टीव्ह जॉब्सनीच तयार केलेला आहे. रेटिना कोणत्या अवयवात आढळतो? तर रेटिना जो आहे ना, तो डोळा या अवयवामध्ये आढळतो. रेटिना कोणत्या अवयवामध्ये आढळतो? तर डोळा या अवयवामध्ये आढळतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता. नेक्स्ट 86-032 ही कोणत्या पिकाची जात आहे? तर 86-032 ही ऊस या पिकाची जात आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, ऊस. आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीमध्ये ॲक्च्युअलमध्ये विचारलेले प्रश्न आहेत बरं का. नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर नोवाक जोकोविच हा जो आहे ना, हा सर्बिया या देशाचा खेळाडू आहे. कोणत्या देशाचा खेळाडू आहे? सर्बिया या देशाचा खेळाडू आहे. आता 15 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे. म्हणजे कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. भारतामध्ये केंद्र शासनाचा एक निवडणूक आयोग असतो. त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि 2 सहाय्यक आयुक्त असतात. त्याच्यानंतर प्रत्येक घटक राज्याचा राज्य निवडणूक आयोग असतो. आणि हा राज्य निवडणूक आयोग केंद्रीय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालीच काम करत असतो. सध्या केंद्रामध्ये जो निवडणूक आयोग आहे त्याचे म्हणजे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार आहेत किंवा डी कुमार आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचा जो निवडणूक आयोग आहे त्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आहेत. आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची स्थापना 1994 मध्ये झालेली आहे. आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, गीतांजलीचे लेखक कोण आहेत? आता हे जे गीतांजली हा काव्य संग्रह आहे बरं का. तर गीतांजली या काव्य संग्रहाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहेत. कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर हे आहेत. आणि गीतांजली या काव्य संग्रहासाठीच रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर हेच आहेत. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत सुद्धा लिहिलेलं आहे आपलं. बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. आणि वंदे मातरम या गीताला 2025 मध्ये 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत. किती वर्षे पूर्ण झालेले आहेत? 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत. बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली. बंगालच्या फाळणीनंतर जे आंदोलन झालं त्याला वंगभंग आंदोलन असं म्हटलं जातं. आणि त्या आंदोलनामध्ये हे वंदे मातरम गीत फार मोठ्या प्रमाणामध्ये गायले जात असे.
बंडाळची फाळणी झाली 1905 ला आणि रद्द झाली 1918 ला. अरविंद घोष हे सुरुवातीला क्रांतिकारक होते, पण नंतर ते योगी झाले. म्हणजे त्यांनी ध्यानधारणा वगैरे खूप मोठं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर राजाराम मोहन राय हे भारताचे पहिले समाज सुधारक आहेत. त्यांनाच आधुनिक भारताचे जनक सुद्धा म्हणतात. राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तसंच राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा सुद्धा झालेला आहे आणि सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये झाला. ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये झालेली आहे. अहिल्यानगर व कल्याण या मार्गावर कोणता घाट आहे? तर अहिल्यानगर व कल्याण या मार्गावर माळशेज हा घाट आहे. आंबोली हा जो घाट आहे ना, हा सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान आहे. वरंदा घाट पुणे जिल्ह्यातील भोर ते रायगड जिल्ह्यातील महाड यांच्या दरम्यान आहे. खंबाटकी घाट पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांच्या दरम्यान आहे. तर हे घाट सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे पहा, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला अरुणिमा सिन्हा ही आहे. हे त्याचं उत्तर आहे, अरुणिमा सिन्हा. आणि एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल आहे. दोन्ही मधला फरक समजून घ्या तुम्हाला. त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आहे पहा. आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन करून तयार झालेलं नवीन राज्य तेलंगणा हे आहे. आता मुळामध्ये भाषेच्या आधारे निर्माण झालेलं पहिलं राज्य 1 नोव्हेंबर 1956 ला आंध्र प्रदेश आहे, तेलुगू भाषिकांचा होता. पण 2014 मध्ये परत आंध्र प्रदेशचं विभाजन झालं आणि तेलंगणा हे राज्य निर्माण झालं. मग आता तेलुगू भाषिकांचे 2 राज्य आहेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. त्याच्या नंतर तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. सुरुवातीला 10 वर्षे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोन्हीची संयुक्त राजधानी हैदराबाद होती, पण आता तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे. तेलंगणा जेव्हा निर्माण झालं तेव्हा ते भारताचं 29वे राज्य होतं, परंतु आता सध्या भारतामध्ये 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे लक्षात असू द्या, कारण जम्मू व काश्मीर हे जे राज्य होतं त्याचा राज्याचा दर्जा काढून घेतला आणि 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. एक आहे जम्मू व काश्मीर आणि दुसरं आहे लडाख. मग आता सध्या भारतात 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि भारतात निर्माण झालेलं शेवटचं राज्य तेलंगणा आहे, ते पण माहिती असू द्या. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर महाराष्ट्रामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो. आता नाशिकमध्ये ना रामकुंड आहे पहा. तर रामकुंड या ठिकाणी वैष्णव पंथीय म्हणजे हिंदू धर्मामध्ये 2 पंथ आहेत, वैष्णव पंथ आणि शैव पंथ. तर हे जे नाशिकमधील रामकुंड आहे त्या ठिकाणी वैष्णवपंथीयांचा कुंभमेळा भरतो आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त नावाचं तीर्थ आहे, तिथं शैवपंथीयांचा कुंभमेळा भरतो. तर काय सांगत होतो मी, नाशिकमधील रामकुंड या ठिकाणी वैष्णवपंथीयांचा कुंभमेळा भरतो आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त नावाचं तीर्थ आहे, तिथं शैवपंथीयांचा कुंभमेळा भरतो. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संत निवृत्ती महाराज यांची समाधी आहे. निवृत्ती महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ आणि त्यांचे गुरु आहेत. त्याच्या पुढे आता अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला पोलीस भरतीच्या चालू घडामोडीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. याची मूळ किंमत 300 रुपये आहे, पण तुम्हाला फक्त पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या खास आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी याची फी फक्त आणि फक्त 100 रुपये 100 रुपयामध्ये तुमच्यासाठी देत आहे. 100 प्लस GST आणि 11 वर्षाच्या चालू घडामोडी यामध्ये दिलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा आता आणि पोलीस भरतीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे 300 प्लस GSTच्या कमी फीमध्ये. त्याच्यानंतर आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? आता सार्क या संघटनेचा सदस्य नसलेलं राष्ट्र चीन हे आहे. आता सार्क ही जी संघटना आहे ना त्याची स्थापना 1985 मध्ये झालेली आहे. सार्क या संघटनेचं जे मुख्यालय आहे ते आहे काठमांडू या शहरामध्ये. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे आणि जेव्हा सार्क संघटनेची स्थापना झाली होती ना तेव्हा 7च देश सदस्य होते, परंतु आता सार्क संघटनेमध्ये एकूण 8 देश सदस्य आहेत. ते कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तान हे ते 8 देश सदस्य आहेत. सार्क या संघटनेचा सर्वात शेवटी सदस्य झालेला देश हा अफगाणिस्तान आहे.
त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 22 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. आणि प्रश्न आहे, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा जो बोर व्याघ्र प्रकल्प आहे ना, तो वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेला व्याघ्र प्रकल्प हा बोर व्याघ्र प्रकल्प आहे. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण कोणते होते? तर ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड याची झालेली हत्या हे पहिल्या जागतिक महायुद्धाचं तात्कालिक कारण होतं. पहिलं जागतिक महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीमध्ये झालं आणि दुसरं जागतिक महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीमध्ये झालं. ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते? तर ध्वनीची तीव्रता ही डेसिबल या एककामध्ये मोजली जाते आणि ते लिहितात कसं? डी स्मॉल आणि बी कॅपिटल असं लिहितात. रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर होतो. फॅथम हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅथमचा वापर केला जातो. आणि हे जे गॅलन आहे ना, आपलं जे कच्चं तेल आहे ते कच्चं तेल मोजण्यासाठी गॅलन या एककाचा वापर केला जातो. त्याच्या पुढे आता 25 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे पहा, जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे? तर जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना ही गर्त आहे. आणि ही जी मरियाना गर्त आहे ना, ही प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागरामध्ये आहे. आणि गर्ता म्हणजे काय? तर सगळ्यात खोल भाग. मग आपल्या पृथ्वीवरील सगळ्यात खोल भाग हा मरियाना गर्ताच आहे. आणि पृथ्वीवरील सर्वात उंच भाग हा माउंट एव्हरेस्ट आहे. इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल पोलीस. तर इंटरनॅशनल पोलचे मुख्यालय फ्रान्स या देशातील ल्योन या शहरामध्ये आहे. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्स या देशातील ल्योन या शहरामध्ये आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आहे बरं का. आणि इंग्लंडची राजधानी लंडन आहे. त्याच्या पुढे आता 27 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि पॅरिसलाच प्रेमाचं शहर किंवा लव्ह सिटी असं सुद्धा म्हटलं जातं. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. आता सध्या 2025 मध्ये TP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. आणि उपराष्ट्रपती व्हायच्या आधी ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते, ते पण माहिती असू द्या. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार दिलेला आहे. ते मूळ गुजरातचे राज्यपाल आहेत. पालची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? तर ही पालची सामुद्रधुनी आहे ना, ही भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे. आणि पालची सामुद्रधुनी ही मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि सामुद्रधुनी म्हणजे काय? तर दोन महासागर किंवा दोन सागर यांना जोडणारा जो छोटासा पाण्याचा प्रवाह असतो त्याला सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी निर्माण केलेला जिल्हा हा पालघर आहे. ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला. आणि महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर निर्माण झालेला पहिला जिल्हा सिंधुदुर्ग आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला. आणि मला वाटतं तो 1982 मध्ये निर्माण झालेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, ते पण माहिती असू द्या. खाली दिलेल्यापैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे? त्याच्यामध्ये जनरल हा म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी या दिलेल्या 4 पर्यायापैकी जनरल हा हुद्दा सर्वात मोठा आहे. आणि जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GST इतक्या कमी फी मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी या कोर्समधून तुमची होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.